धुळे जिल्ह्यातील मेंढपाळ टेलरी समाजाच्या वाड्यांवर 3 महिन्यापासून मेंढ्या चोरी होत असल्याने चोऱ्यांचे सत्र थांबवा व उपाययोजना करा, पोलीस अधीक्षकांना महाराष्ट्र टेलरी महासंघाचे निवेदन। 3 महिन्यांपासून मेंढपाळ टेलरी समाज आपल्या मेंढ्या घेऊन स्थलांतरित झाला। त्या स्थलांतरित मेंढ्यांच्या वाड्यावर मागील 3 महिन्यांपासून सतत मेंढ्यांची चोरी होत आहे। दिनांक 31/2025 रोजी पाडळदे ग्रामपंचायत शिवारात पिंपरी चिंदा टेलरी यांच्या वाड्यावर रात्री 11:30 ते 12 दरम्यान 4 चाकी गाडीवर 4 ते 5 चोर मेंढी चोरीच्या उद्देशाने आले होते। चाहूल लागताच मेंढपाळ टेलरी समाज बांधवांना चाहूल लागली। त्यांनी आरडाओरड न करता आपल्या आजूबाजूला असलेल्या मेंढ्यांच्या वाड्यावरील मेंढपाळ टेलरी बांधवांना कल्पना दिली व मदत करण्यास बोलवले। चारही बाजूने मेंढपाळ टेलरी समाज बांधवांच्या मोटरसायकलीचे लाईट पाहून 3 ते 4 चोर पडून गेले, परंतु एक चोर त्यांच्याकडे असलेली मोठी 4 चाकी गाडी पकडून चोरांची जाळजळती घेतली असता त्यांच्या खिशात 3 इंची चाकू, 4 बंदुकीच्या गोळ्या आढळून आल्या। ते सर्व साहित्य व चोरास मेंढपाळ टेलरी बांधवांनी नरडाणा पोलिसांकडे सुपूर्द केल्यानंतर त्यास लगेच जामीन मिळाला। उर्वरित आरोपी चौकशीचा तपास नरडाणा पोलिसांनी योग्य पद्धतीने केला नाही, तसेच फरार आरोपींच्या कुठल्याही प्रकारचे शोध घेतलेला नाही। तसेच जामिनावर सुटलेला आरोपी हे सराईत गुन्हेगार असल्याने पुढील काळात मेंढपाळ टेलरी समाजाच्या वाड्यांवर चोऱ्या करण्यासाठी जातील आणि जर त्यांना चोरी करण्यास मज्जाव केल्यास वेळ प्रसंगी मेंढपाळ टेलरी समाजाचा जीव घेण्यासही मागे पुढे राहणार नाहीत। त्यामुळे सदर बाब लक्षात घेता धुळे जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशन येथे पोलीस निरीक्षकांना सूचित करण्यात यावे की मेंढपाळ टेलरी समाजाच्या वाड्यांवर झालेल्या चोरांचा लवकरात लवकर तपास लावण्यात यावा व सापडलेल्या चोरांचा कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी। आपल्या स्तरावर मेंढपाळ टेलरी समाजास योग्य तो न्याय मिळवून द्यावा अशी समस्त मेंढपाळ टेलरी समाजाच्या वतीने मागणी करण्यात आली। यावेळी महाराष्ट्र टेलरी महासंघाचे प्रमुख संस्थापक अध्यक्ष शिवदास वाघमोडे, विठ्ठल गोयकर, ज्ञानेश्वर सूड, गोमा पिसाळ, गोविंदा रुपनर, तात्या कोळेकर, दादा टेलरी, हिम्मत बिरवरकर, काशीनाथ टेलरी, शिवराम टेलरी आदी सर्व टेलरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। शिवदास वाघमोडे मागील 3 महिन्यापासून मेंढपाळ टेलरी समाजाच्या वाड्यांवर सततच्या चोऱ्या चालू आहेत आणि त्या चोऱ्यांमध्ये मेंढपाळ टेलरी समाजाच्या हजारो मेंढ्या आतापर्यंत चोरी गेल्या आहेत। त्या हजारो मेंढ्यांचे लाखो रुपये मेंढपाळ टेलरी समाजाच्या खिशातनं हिरवून घेणाऱ्या चोरांना